नमस्ते मित्रांनो, MPSC गोल्डन चान्स सिरीजमधला हा तिसरा व्हिडिओ. मी आजपासून नवीन गोष्ट करतो आहे. 11वीचं जे इंग्लिशमधलं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे त्यातनं सजीवांचे वर्गीकरण हा टॉपिक सुरू करतो आहे. पण त्याच्यामध्ये जे इंग्लिशमध्ये जे दिलं आहे डायरेक्ट त्याच्यावरती मी काही मराठीतनं नोट्स बनवून सारांश बनवून तिथं मी हायलाईट करून दिला एकदम रेडीमेड. म्हणजे ही PDF जी आहे ही PDF वाचली की तुमचं 11वी स्टेट बोर्ड होईल. त्यातला हा पहिला प्रयत्न आहे. हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला तर याला खूप जास्त तुम्ही शेअर करा, कारण जोपर्यंत मला तेवढ्या व्ह्यूज आणि तेवढे लाईक्स मिळत नाहीत तोपर्यंत माझा हुरूप येणार नाही. आणि आज अनाथांची माय सिंधुताई यांना आपण नमन करून आजचं आपलं लेक्चर सुरू करूयात. हे बघा, स्ट्रेट फॉरवर्ड मी 11वीचं पुस्तक, त्याच्यात मी माझ्या नोट्स बनवल्या आहेत आणि त्या तुम्हाला मी समजून सांगणार. तुम्हाला याच्यात काहीच वाचायची गरज नाही. लेट स्टार्ट. ठराविक नियम व तत्वांनुसार जे सजीवांचं वर्गीकरण केलं जातं त्याला टॅक्सॉनॉमी म्हणतात. व्याख्या आहे, सिम्पल आहे. टॅक्सॉनॉमी म्हणजे कुठलं वर्गीकरण की जे काहीतरी नियमांना धरून असतं आणि काही तत्वांना धरून असतं. ASO 2014च्या प्रीमध्ये हा प्रश्न विचारला होता की ही जी टर्म आहे, हा शब्द जो आहे टॅक्सॉनॉमी, हा कोणी वापरला सुरुवातीला, तर तो डी कॅन्डोल यांनी वापरला होता. क्लासिफिकेशन जे वर्गीकरण करतो ते दोन गोष्टींवरती आधारित असतं की काय साम्य आहे. जर साम्य असेल तर ते एका वर्गात येतील आणि जर त्याच्यामध्ये काहीतरी फरक असेल तर ते वेगवेगळ्या वर्गात जातील. तर साधर्म्य आणि फरक यांच्या बेसिसवरती हे वर्गीकरण केलं जातं. वर्गीकरणाच्या 3 पद्धती आहेत. या पुस्तकात त्या कमी दिल्यात, मी त्याच्या ॲडिशनल नोट्स काढून मी तुम्हाला समजून सांगतो आहे. आर्टिफिशियलमध्ये काय असतं की वरवर जे बाह्य अंग दिसतात, बाह्य रूप दिसतं, बाहेरील वैशिष्ट्य दिसतात, त्यांच्या बेसिसवरती वर्गीकरण केलं जाते. ही सगळ्यात जुनी पद्धत आहे. सर्वप्रथम जी ठळकपणे मांडली ती थिओफ्रास्टस यांनी. महत्त्वाचं प्रेडिक्शन आहे. कृत्रिम वर्गीकरणाची पद्धत सगळ्यात पहिल्यांदा कोणी मांडली? थिओफ्रास्टस. पण तिला प्रसिद्ध केलं कार्ल लिनियस यांनी, म्हणून तिला लिनियन वर्गीकरण पद्धती असंही म्हटलं जातं. आणि कार्ल लिनियसने काय केलं होतं, कार्ल लिनियस यांनी, कारण हे खूप महान लोक आहेत, त्यांनी काय केलं होतं कार्ल लिनियस यांनी की त्यांनी फुलाच्या, हा आहे स्त्री केसर आणि हा आहे पुकेसर, तर फुलाच्या स्त्री केसरच्या आजूबाजूला किती पुकेसर असतात याच्यावरती आधारित त्यांनी फुलांचं वर्गीकरण केलं होतं. वनस्पतींचं, म्हणजे ज्या सपुष्प वनस्पती आहेत, हे डायरेक्ट त्यांच्या जो पेपर पब्लिश केला होता त्याच्यामधला हा फोटो आहे. हा स्त्री केसर आहे आणि एक पुकेसर असेल तर त्याला म्हटलं त्यांनी मोनो अँड्रिया. अँड्रिया म्हणजे मेल पार्ट. हे आहेत 2 म्हणून डाय अँड्रिया आहे, 3 आहेत म्हणून ट्राय अँड्रिया, लाईक दॅट त्यांनी हे वर्गीकरण केलं. म्हणून काय की त्यांनी स्त्री केसर, पुकेसर ह्या केसर या गोष्टी वापरून केल्यामुळे त्याला सेक्शुअल वर्गीकरण असंही म्हटलं जातं किंवा लैंगिक पद्धतीचं वर्गीकरण असंही म्हटलं जातं. पण याचा प्रॉब्लेम काय मित्रांनो, की बाहेरनं जर 2 पाय असलेले प्राणी आहेत, सजीव आहेत, त्यांना 2च पाय आहेत, तर त्यांना एकाच प्रवर्गात आपण टाकू शकतो का? नाही करू शकत. म्हणून नॅचरल पद्धती विकसित केली गेली. नॅचरलमध्ये काय की जैविक वैशिष्ट्यांनुसार, की फक्त बाहेरनं 2 पाय आहेत म्हणून त्याला एकत्र न टाकता त्यांच्या बाकीच्या ज्या बायोलॉजिकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय आहे की मायक्रो ॲनाटॉमी असते. शरीरात छोटे छोटे घटक कसे आहेत, कुठे त्यांचं स्थान आहे, त्याच्यानंतर कुठल्या बायोकेमिकल प्रोसेस शरीरामध्ये चालतात आणि त्यांचं एम्ब्रिओलॉजी, जी भ्रूणाची वाढ कशी होते, ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून जर आपण क्लासिफिकेशन करू तर त्याला म्हणायचं नॅचरल किंवा नैसर्गिक. 2014 PSIला विचारलेलं आहे की बेंथम हुकर. प्रश्न हा होता की नैसर्गिक पद्धती ही कोणी मांडली, तर बेंथम आणि हुकर हा प्रश्न येऊन गेलेला आहे. याच्याप्रमाणे बायोलॉजिकली आपण चिंपांजीच्या रिलेटेड आहोत, म्हणून हा ठीक आहे वर्गीकरणाचा प्रकार. तिसरं एक वर्गीकरण जे आहे ते उत्क्रांतवादी. याच्यात उत्क्रांतवादीमध्ये काय की जनुकीय, म्हणजे तुमचं जेनेटिक जी उत्क्रांती होत गेली, म्हणजे आधी हा तुमचा जेनेटिक पूल असलेला काहीतरी पूर्वज होता, त्याच्यापासून जेनेटिक व्हेरिएशन झाले आणि हा एक वेगळा वंशज तयार झाला. ह्या वंशजपासून परत वेगवेगळे वंशज तयार होत गेले. तर शेवटी काय की जेनेटिक चेंज होत होत त्याच्यामध्ये बदल घडत ही जी आहे जातींचा विकास जो तो घडत जातो. म्हणून ज्याला काय म्हटलं जातं, उत्क्रांतवादी किंवा उत्क्रांतीला अनुसरून फायलोजेनेटिक. याच्यामध्ये ठळकपणे आपण सांगू शकतो की कोण पूर्वज आणि कोण त्याचा वंशज. एंगलर प्रेडिक्शन आहे. एंगलर आणि प्रँटल यांनी हे वर्गीकरण वापरायला सुरुवात केलेली होती. हे झालं फायलोजेनेटिक वर्गीकरण. याच्यामध्ये असा ट्री असतो,
बरोबर. नेहमी अशी ट्री म्हणजे वंशज पूर्वजांचा ट्री पॅटर्न जो असतो ते म्हणजे फायलोजेनेटिक. करेक्ट. चला आपण परत ओरिजिनल आपल्या टेक्स्टबुकवरती येऊयात. टेक्स्टबुकमध्ये इथं हा परत एक डायग्राम दिसते. इथं परत त्या फांद्या फुटल्या आहेत म्हणजे हे काय फायलोजेनेटिक आहे. पुढे कार्ल वूज यांनी 3 डोमेन वर्गीकरण सांगितलं होतं. 3 डोमेन. याच्यामध्ये आर्किया, बॅक्टेरिया आणि युकॅरिया असे 3 त्यांनी वर्ग केले होते. युकॅरिया म्हणजे काय की एक पेशी आहे. पेशीचं जो केंद्रक आहे इथं न्यूक्लियस आपण म्हणतो. हे न्यूक्लियस आणि त्याला एक ठरलेलं एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. अशा जेवढ्या सजीवांच्या जाती आहेत त्या सगळ्या युकॅरियामध्ये येतात. म्हणजे याच्यात सगळे वनस्पती येतात, सगळे प्राणी येतात इन्क्लुडिंग आपण. हे युकॅरियोटिक असतात किंवा युकॅरियावाले असतात. त्याच्या व्यतिरिक्त जे आहेत छोटे त्यांच्यात त्यांनी 2 गट केले होते, आर्किया आणि बॅक्टेरिया. आर्किया म्हणजे असे की जे एकदम एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये जगतात. म्हणजे एक्स्ट्रीम टेम्परेचर असो, एक्स्ट्रीम कोल्ड असो किंवा पाण्याच्या खूप तळाशी समुद्राच्या अशा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये जे सर्वाईव्ह होऊ शकतात ते आर्किया या गटात मोडतात. आणि ही बॅक्टेरिया आपल्याला माहितीच आहे. आता सृष्टीपेक्षा हा वर्ग जो आहे, हा डोमेन हा वरचा आपण मानू शकतो, बरोबर. पण आधुनिक जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये तो सृष्टीपासून सुरू होऊन जाती म्हणजे स्पेसिसपर्यंत थांबतो. पण जर पर्यायांमध्ये डोमेन शब्द असेल आणि विचारलं असेल की सर्वात मोठा वर्ग कुठला, तर तो डोमेन येणार. अजून एक महत्त्वाचं याचं वैशिष्ट्य म्हणजे म्हणजे रायबोझोमल RNA. रायबोझोमल RNA मधले जे फरक होते त्यांच्या बेसिसवरती हे वर्गीकरण करण्यात आलं होतं. प्रश्नांच्या उत्तरांमध्ये तुम्हाला पर्यायामध्ये DNA येऊ शकतं वगैरे, पण ते सगळं चूक. रायबोझोमल RNAचे बाकीचे प्रकार असतात ते पण चूक. तर लक्षात ठेवा, प्रेडिक्शन आहे. आपण पुढच्या पेजवरती जाऊयात. केमोटॅक्सॉनॉमी म्हणजे काय? केमिकलवरती आधारित, रसायनांवरती आधारित. फॉर एक्झाम्पल आर्किया जे असतात, आर्कियांच्या पेशीभित्तिकेवरती ना हे पेप्टिडोग्लायकन नसतात, जे की बाकीच्या सगळ्या सजीवांच्या याच्यावरती असतात पेशीभित्तिकांवरती. पेप्टिडोग्लायकन म्हणजे हा कर्बोदकांचा एक प्रकार असतो. याच्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स मिळून पेप्टिडोग्लायकन म्हणलेलं असतं. वनस्पती जे असतात त्यांच्या पेशीभित्तिकेवर सेल्युलोज असतं. आता हे सेल्युलोज जे आहे हा पण एक चांगला एनर्जी सोर्स बनू शकतो. पण काय आपल्या मानवामध्ये सेल्युलेज नावाचं जे विकर आहे, एन्झाईम आहे, ते नसल्यामुळे काय होतं, सेल्युलोज आपल्याला वापरता येत नाही एनर्जीसाठी आणि हा चोथा म्हणून बाहेर पडतो. यालाच आपण डायटरी फायबर म्हणतो. हा एक प्रकारचा डायटरी फायबर असतो. कवक जे असतात त्यांच्या पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेले असतात. थोडक्यात काय की अशा वेगवेगळ्या केमिकल्सच्या बेसिसवरती जर काही असेल क्लासिफिकेशन, तर त्याला म्हणायचं किमोटॅक्सॉनॉमी. न्यूमरिकल टॅक्सॉनॉमी म्हणजे काय? नंबरच्या आधारित, संख्यांच्या आधारित. नाव लक्षात ठेवा, संख्या. संख्यामध्ये स येतो आणि इकडे हा सोकेल आहे आणि हा स्निथ आहे. यस यस यस, संख्यात्मक. क्लॅडोग्रॅम. क्लॅडोग्रॅम म्हणजे अशी जी फांद्यांच्या टाईपची मांडणी आपण जी बघितली ना, पूर्वज आणि वंशज, त्याला म्हणतात क्लॅडोग्रॅम. फायलोजेनिक. आपण फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन जे मागाशी बघितलं, तर तेच परत ही कन्सेप्ट म्हणून त्यांनी दिली की उत्क्रांतीच्या इतिहासानुसार जी मांडणी केली जाते त्याला म्हणायचं फायलोजेनी. आता फायलोजेनीच्या आधाराने जे वर्गीकरण मांडले गेले त्यात विटाकरचं पंचसृष्टीचं वर्गीकरण पण येतं आणि वूजचे 3 डोमेन ते पण त्याच्यात येतं. कारण शेवटी उत्क्रांतीच्या नुसारच त्यांनी ते मांडलेलं होतं. DNA बारकोडिंग काय आहे त्याच्या नोट्स मी इथं रेडीमेड बनवल्यात. महत्त्वाचा टॉपिक आहे हा. येणाऱ्या 2 वर्षांमध्ये नक्कीच कुठल्या ना कुठल्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो. कारण काय, याचे ॲप्लिकेशन्स खूप आहेत. थोडक्यात बघूया DNA बारकोडिंग काय. एखादं आपण अवशेष सापडतो आणि त्या अवशेषापासून आपल्याला शोधायचं असतं की हा कुठल्या प्राण्याचा आहे किंवा कुठल्या सजीवाचा आहे. तर काय केलं जातं, DNA बारकोडिंग केलं जातं. म्हणजे एक लायब्ररी ऑलरेडी तयार आहे जगामध्ये, ही ऑनलाईन अवेलेबल असते. तर DNAचे जे सिक्वेन्स असतात त्या लायब्ररीशी याची सिक्वेन्स मॅच करून पाहिली जाते. जर ती मॅच होत नसेल आणि त्यातले समजा 90% जीन्स मॅच झाले, 10% वेगळे आहेत, याचा अर्थ काय की 10% जीन्स वेगळे आहेत म्हणजे कदाचित ती वेगळी स्पेसीज असू शकते, असा अंदाज लावला जातो. म्हणून सजीवाची ओळख पटवण्यासाठी हे वापरलं जातं. आणि उत्क्रांतीप्रमाणे जे बदल होत गेलेत, जनुकीय बदल, ते समजण्यासाठी याचा उपयोग होतो. प्लस परिस्थितीमुळे, समजा परिस्थिती म्हणजे केमिकल्समुळे आता कॅन्सरचं प्रमाण जसं वाढलं आहे, तर एपिजेनेटिक्स एक शब्द लक्षात ठेवा. तर त्याच्यामध्ये हे बदल पुढच्या पिढीत कॅरी फॉरवर्ड होतात आणि असे बदल समजण्यासाठी सुद्धा DNA बारकोडिंग वापरलं जातं. एंडेंजर्ड स्पेसीज आहेत, लुप्त होत जाणाऱ्या प्रजाती आहेत, त्यांचं संवर्धन करता येऊ शकतं याच्याने. कीटकांच्या नियंत्रणासाठी, हे शब्द डायरेक्ट त्या पुस्तकातले आहेत म्हणून मी असे घेतलेत.
आजार पसरवणाऱ्या जीवजंतूंचा शोध घेण्यासाठी मदत होते, औषधी वनस्पतींचा शोध घेण्यासाठी मदत होते. डायरेक्ट टेक्स्टबुकमधल्या गोष्टी आहेत, म्हणून हे इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. कॅटेगरीज, टॅक्सॉनॉमीमधले जे श्रेणी असतात, वरपासून खालपर्यंत आपल्याला पाहायचं आहे. सगळ्यात वरती जी असते ती किंगडम असते, पण आधुनिक याच्याप्रमाणे किंगडमपासून सुरू झालेली स्पेसिसपर्यंत येते. पर्यायांमध्ये जर डोमेन शब्द असेल तर तो तुम्हाला पहिला म्हणावा लागेल सृष्टीच्या वरती, कारण डोमेन 3च असतात आणि सृष्टी किती आहेत? 5 आहेत. आता आपण बघूयात त्याचं निमोनिक. सोपं आहे बघा. डॉन किंग खान जो आहे तर याने एक क्लास काढला आहे आणि तो पेनड्राईव्ह कोर्स तिथे देतो आहे. तर डॉन किंग खाई पेनड्राईव्ह क्लासची ऑर्डर फारच गजब स्पेशल. परत एकदा, डॉन किंग खान पेनड्राईव्ह क्लासची ऑर्डर फारच गजब स्पेशल. उदाहरण जास्वंद आणि नागाचं दिलं आहे, आपल्या कामाचं नाही. हां, युनिट्स ऑफ क्लासिफिकेशनमध्ये पहिली जी आता खालून वरती आपण जातो आहे, स्पेसीज म्हणजे जाती. जातीबद्दल महत्त्वाचं काय की हा वर्गीकरणाचा पायाभूत घटक आहे. हा PSI 2014ला प्रश्न येऊन गेला आहे. आणि जातींना उपजाती असू शकतात, तशा सगळ्या ज्या श्रेण्या आहेत त्यांना उपश्रेण्या असू शकतात. महत्त्वाचा अजून मुद्दा आहे की यातील सजीव एकमेकांपासून प्रजननाने पुनरुत्पादन करू शकतात, म्हणजे त्यांचे पुढचे जनरेशन ते तयार करू शकतात. अशा सगळ्या सजीवांचा समावेश एका स्पेसीजमध्ये केला जातो. जीनस म्हणजे प्रजाती. याच्यामध्ये काय आहे की याच्यात अंतर्गत येणाऱ्या ज्या 2 जाती आहेत त्या एकमेकांपासून प्रजननाने पुनरुत्पादन करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, घोडा आणि गाढव. घोडा आणि गाढव ह्या वेगवेगळ्या जाती आहेत, पण ते एकाच प्रजातीमध्ये येतात. तसेच उदाहरणं बघूयात. पॅन्थेरा ही एकच प्रजाती आहे, तिच्यामध्ये 3 जाती येतात: वाघ, सिंह, चित्ता. वांगे बटाटे आपण एकत्र म्हणतो, याचा अर्थ काय? ते नातेवाईक आहेत. खरंच नातेवाईक आहेत, कारण ते दोघं सोलॅनम नावाच्या एका प्रजातीत मोडतात. इक्वस नावाच्या प्रजातीमध्ये घोडा, गाढव, झेब्रा हे या तिघं जाती येतात. फॅमिली म्हणजे कुल. लक्षात ठेवायला सोपं. वाघ, सिंह, चित्ता यांच्या कुलामध्ये मांजर येते, म्हणजे मांजरीचं कुल आणि वाघ, सिंह, चित्ता यांचं कुल एकच आहे. ऑर्डर, गण. मी सांगतो त्याच्याप्रमाणे वाक्य फक्त तुमच्या डोक्यात फिक्स करा. कुत्र्या मांजराचं गणगोत एकच आहे. दॅट्स इट. कुत्र्या मांजराचं गणगोत एकच आहे. कार्निव्होरा हा त्यांचा गण आहे. क्लास, वर्ग. सगळे सस्तन प्राणी जे आहेत ते एका वर्गात येतात. सगळे सस्तन प्राणी एका वर्गात येतात. डिव्हिजन. आता इथं वनस्पतींचं थोडं आहे. वनस्पतींमध्ये बघा, आपण पेनड्राईव्ह शब्द बघितला होता, फायलम आणि डिव्हिजन. फायलम, डिव्हिजन. तर वनस्पतींमध्ये आपण डिव्हिजन वापरतो. अँजिओस्पर्मी म्हणजे काय? सपुष्प वनस्पती, ज्यांना फूल आणि फळ येतं. अशा वनस्पती ज्या आहेत त्याच्यात 2 वर्ग असतात. म्हणजे हा विभाग झाला अँजिओस्पर्मी. त्याच्यात 2 वर्ग येतात. एक म्हणजे आहे एकदलीय वनस्पती आणि दुसरा आहे द्विदलीय वनस्पती. आता अँजिओस्पर्मी आणि जिम्नोस्पर्मी ह्या 2 मिळून एक उपसृष्टी बनते, सब किंगडम बनतं. ती म्हणजे फेनेरोगॅम. एक एक्झाम्पल आहे फक्त मित्रांनो. हजारो लाखो एक्झाम्पल असतात. आपल्याला फक्त प्रत्येक गोष्टीचं एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आणि पण ते पक्क करा. सब डिव्हिजन, उपसृष्टीचं उदाहरण खालीलपैकी काय? उपसृष्टीचं उदाहरण आहे फेनेरोगॅम. याच्यामध्ये 2 डिव्हिजन येतात. एक आहे अँजिओस्पर्मी आणि दुसरी आहे जिम्नोस्पर्मी. सृष्टी, सगळ्यात वरचा जो श्रेणी आहे तो म्हणजे सृष्टी, किंगडम. डोमेन शब्द असेल तर मी म्हटल्याप्रमाणे पर्याय पाहून घ्यायचा. वनस्पती सृष्टी जी आहे हिच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या वनस्पती येतात आणि त्या सगळ्या प्रकारच्या वनस्पती 2 सब किंगडम किंवा उपसृष्ट्यांमध्ये विभागलेल्या असतात. प्रश्न इथे विचारलेला आहे की घोडा व गाढव ह्या वेगळ्या जाती यांना का म्हणायचं, असा प्रश्न विचारला आहे पुस्तकामध्ये. त्याचं एक्सपेक्टेड ॲन्सर जे आहे ते असं की हे जर इंटरब्रीड करतील तर त्यांच्यापासून खेचर तयार होतो आणि हा खेचर वांज असतो. जर सजीवांचं एक लक्षण आपण बघितलं मित्रांनो की पुनरुत्पादन स्वतःसारखा जीव निर्माण करू शकला पाहिजे. जर खेचरच निर्माण करू शकला तरी चालेल आपल्याला, पण खेचर वांज असतो, तो कुठलाच सजीव निर्माण करू शकत नाही. म्हणून अशा वेळेस काय होतं की वंशावळ तिथं थांबते आणि याचा अर्थ की ते सजीव नाही राहिलेत. म्हणून घोडा आणि गाढव ह्या स्पेसीस वेगवेगळ्या मानल्या जातात. सिंपल आहे.
आता नॉमेनक्लेचरला ॲक्च्युअल सुरुवात करू. आतापर्यंत जे बघितलं ते क्लासिफिकेशन होतं, वर्गीकरण होतं. नामकरण जे असतं नॉमेनक्लेचर, तर आपल्याकडे बोलीभाषेत वेगवेगळी नावं असतात, पण आपला जर रिजन बदलला तर त्यांच्या रिजनप्रमाणे आपल्याला तो शब्द समजत नाही की नक्की त्या सजीवाला ते काय म्हणत आहेत, तो सजीव एकच आहे का हे असं ओळखता येत नाही. म्हणून काय केलं की वैज्ञानिक नावं देण्याची पद्धत सुरू झाली. वैज्ञानिक नाव हे कॉमन आहे, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलं तरी त्याच नावाने, एकाच नावाने तो सजीव ओळखला जातो. यांनी उदाहरण दिलं आहे की आंबा जो आहे, आंबा हे सायंटिफिक नाव आहे त्याचं. संस्कृतमध्येच आंब्याला 50 नावं दिलेली आहेत, त्याच्यामुळे इट इज युजलेस. कार्ल लिनियस यांनी द्विनाम, दोन नावांचा, दोन शब्दांचा वापर करण्याची पद्धत सुरू केली. MPSC 2018ला आणि 2014च्या प्रीमध्ये, ह्या दोघांच्या प्रीमध्ये बायनॉमियल नॉमेनक्लेचरवरती क्वेश्चन येऊन गेले आहेत, रिपीट पण झाला आहे, एवढं इम्पॉर्टंट आहे. म्हणून प्रेडिक्शन सांगतो. प्रेडिक्शन असं आहे की कुठल्या पुस्तकामध्ये हे कार्ल लिनियस यांनी बायनॉमियल नॉमेनक्लेचर याच्याबद्दल उल्लेख केला होता सर्वात पहिल्यांदा. पुस्तक आहे स्पेसिस प्लॅन्टरम. महत्त्वाचं काय, कार्ल लिनियस यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत, जी फेमस पण आहेत, पण मी त्यांची नावं इथं मुद्दाम घेत नाही टू अवॉइड कन्फ्युजन. एकच नाव मी घेतो आहे, स्पेसिस प्लॅन्टरम. ह्याच्यामध्ये बायनॉमियल नॉमेनक्लेचरचा पहिल्यांदा उल्लेख करण्यात आला होता आणि कार्यकाळ बघा 1753 साली केलं आहे. म्हणजे तुम्ही कोरिलेट करा की कार्ल लिनियस हे जेव्हा होते तेव्हा महाराष्ट्रात इतिहासात काय घडत होतं. प्राण्यांच्या नामकरणासाठी ICZN कोडची नियमावली वापरली जाते. Z फॉर झूलॉजी, इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नॉमेनक्लेचर. सिम्पल आहे. तसंच बायोलॉजीचं आधी होतं, बॉटनीचं ICBN होतं. पण काय आहे की बाकीचे जे शेवाळ, कवकं वगैरे आहेत ना, तर त्यांना कोणी वाली नव्हता. म्हणून काय केलं की ह्या बॉटनीवाल्यांनीच त्यांचं नाव बदलून आता असं केलं आहे की त्याच्यामध्ये इंटरनॅशनल कोड फॉर नॉमेनक्लेचर ऑफ AFP म्हणजे अल्गी फंगाय प्लांट्स. आणि 2018मध्ये हे पब्लिश केलं आहे. शेंझेन या शहरामध्ये ते डिक्लेअर केलं होतं, म्हणून त्यांचं नाव आहे शेंझेन कोड असं सुद्धा याला म्हटलं जातं. नामकरणाची नियमावली आहेत, काही नियम आहेत. 2014ला प्रश्न येऊन गेला आहे, एकदम पोटेन्शियल प्रश्न आहे, याच्यावरती परत प्रश्न येऊ शकतात, म्हणून खूप महत्त्वाचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. 2 शब्दांचं नाव असायला हवं आणि ते शब्द ग्रीक किंवा लॅटिन पद्धतीने लिहिलेलं असायला हवेत. फॉर एक्झाम्पल माधव गाडगीळ यांच्या नावाचं जी बांबूची जात आहे तिला काय म्हटलं त्यांनी, पी माधवी. जरी ते नाव त्यांचं माधव आहे, पण त्या ग्रीक इटॅलिक्स याच्याप्रमाणे त्यांना शेवटी I करून टाकावं लागतं. किंवा दुसरा प्रकार आहे की माधवेन्सिस असं काहीतरी नाव त्यांना द्यावं लागणार, म्हणून ग्रीक लॅटिन पद्धतीने शक्यतो हे असायला हवेत. पहिला शब्द जो असतो तो जेनेरिक असतो आणि दुसरा शब्द जो असतो स्पेसिफिक म्हणजे स्पेसिसच्या नावाचा असतो. आता हा जेनेरिक शब्द जो असतो तो व्याकरणाप्रमाणे नाम असतं आणि त्याच्याबद्दल काही एक्सप्लेन करणाऱ्या ॲडजेक्टिव्ह गोष्टी ज्या असतात, विशेषणात्मक गोष्टी ज्या असतात, त्या ह्या स्पेसिसच्या नावामध्ये असतात. तर स्पेसिसचं नाव जे असतं ते विशेषणात्मक असतं. हे सगळं स्मॉल लेटरमध्ये लिहिलं जातं स्पेसिसचं, आणि जिनसचं पहिलं अक्षर असतं ते कॅपिटल काढलं जातं. छपाईच्या वेळेस छापताना ते इटॅलिक पद्धतीने म्हणजे तिरके लिहावे लागतात, जसं की इथं मी लिहिलं आहे. पण जेव्हा आपण हँडरिटन लिहितो, हाताने जर कागदावर लिहिलं तर त्याला अधोरेखित करावं लागतं, म्हणजे अंडरलाईन टाकायची त्याच्यामध्ये. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कमीत कमी 3 अक्षरांचा शब्द असावा आणि जास्तीत जास्त 13 अक्षरांचा शब्द असावा, आणि असे 2 शब्द असायला पाहिजेत. जर लेखक त्याला स्वतःचं क्रेडिट द्यायचं असेल की हे नाव मी शोधलं आहे, तर तो त्याचं नाव तिथं शेवटी ॲड करू शकतो, तिसरा शब्द म्हणून. करेक्ट, तिसरा शब्द. जसे की मँजिफेरा इंडिका जे आहे त्याच्याच्या शेवटी लिनियस आपला लिनियसचा शॉर्ट फॉर्म लिहितो, किंवा L. लिहिलं तरी तो लिनियस असतो. वनस्पतींच्या नामकरणाची APG पद्धत काय आहे इथं शोधायला लावलं आहे त्यांनी, टेक्स्टबुकमध्ये होमवर्क दिला आहे. APG पद्धत मी सांगतो. A फॉर एन्जिओस्पर्म, P फॉर फायलोजेनी ग्रुप. 1990 नंतर यांनी काय केलं, काही शास्त्रज्ञांनी, की सपुष्प वनस्पती ज्या आहेत त्यांचं स्पेशल क्लासिफिकेशन त्यांनी बनवलं आहे, अँड दॅट इज बेस्ड ऑन जेनेटिक फायलोजेनी, जनुकीय उत्क्रांतीच्या आधारावरती हे बनवलं आहे. क्वेश्चन असा येईल की APG पद्धत जी आहे ती खालीलपैकी कशाच्या वर्गीकरणासाठी वापरले जाते. सपुष्प वनस्पती, अपुष्प वनस्पती, प्राणी, कवके, फंगाय. करेक्ट, सपुष्प वनस्पती. दॅट्स इट. कार्ल लिनियस, आता 2 शास्त्रज्ञांची माहिती त्यांनी दिली शॉर्टमध्ये. कार्ल लिनियसने सजीवांचं काय केलं होतं, एकदम सोपं क्लासिफिकेशन केलं होतं.
जे चालू शकतात आणि जे चालू नाही शकत. म्हणून चालणारे जे त्यांना तो प्राणी म्हटला आणि जे न चालणारे त्यांना त्यांनी वनस्पती म्हटलं. म्हणून 2च किंगडम होते. कार्ल लिनेसचं 2 किंगडम क्लासिफिकेशन होतं, ॲनिमल्स, प्लांट्स. पण प्रॉब्लेम काय झाला की हे जे आहेत बॅक्टेरिया, कवके वगैरे यांचं काय कुठल्या क्लासमध्ये त्यांचा समावेश करायचा हा मोठा प्रश्न. म्हणून विटाकर यांनी काय केलं, पंचसृष्टीचं क्लासिफिकेशन दिलं. म्हणजे हे आता 1970च्या आसपासची गोष्ट आहे. प्राणी वनस्पती तर ठीक आहेत. त्यांनी काय केलं की जे बॅक्टेरिया, मी तुम्हाला परत झूम करून दाखवतो, बॅक्टेरिया जे आहेत ना यांच्यामध्ये कुठेच केंद्रक नसतं असं स्पेशल. यांचा DNA किंवा जो काही त्यांच्यातलं न्यूक्लिक मटेरियल असेल ना ते असं स्प्रेड झालेलं असतं इकडे तिकडे, अस्ताव्यस्त असतं आणि कुठलेच ऑर्गॅनेल नसतात. त्यांना मोनेरा म्हटलं जातं, मोनेरा बॅक्टेरिया. प्रोटिस्टा जे आहेत पॅरामेशियम, अमिबासारखे, यांच्यातनं एक मायक्रोन्यूक्लियस असतं, ठळक न्यूक्लियस असतं आणि असे ऑर्गॅनेल पण असतात. म्हणजे वेगवेगळे कार्य करण्यासाठी छोटे छोटे ऑर्गॅनेल आत तयार झालेले असतात. ते झाले प्रोटिस्टा. याचा तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढा. ओके, मोनेरा, प्रोटिस्टा. आणि हे जे असतात दांडीन त्याला वरती असा गोलाकार एक चेंडूसारखा काही असलेला, तर ह्या ज्या असतात ह्या असतात बुरशा, कवके. हा एक वेगळी सृष्टी झाली. वनस्पती प्राणी तर माहिती 2020च्या कंबाईनमध्ये फक्त यांची नावच स्ट्रेट फॉरवर्ड विचारली. एवढा सोपा प्रश्न कंबाईनच्या 2020ला आलेला होता. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या चॅप्टरमधला काही भाग आपण आज संपवला आहे. मी ह्या व्हिडिओसाठी बरीच मेहनत घेतली आहे, म्हणून मी तुम्हाला परत रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्लीज याला व्हॉट्सअपवरती खूप जास्त स्प्रेड करा, जेणेकरून मला हुरूप येईल. ते व्ह्यूज आणि ते लाईक्स बघितल्यानंतर आणि कॉमेंट्स, स्पेशली कॉमेंट्स करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. त्या कॉमेंट्सनंतर कदाचित मला हुरूप येईल आणि मी पूर्ण तुमचा बायोलॉजी आणि इथून पुढे फिजिक्स, केमिस्ट्री ज्यांना ह्याच पद्धतीने शिकवेन. डायरेक्ट ते पुस्तक, त्याच्यावरती माझ्या नोट्स हायलाईट करून दिलेल्या आणि ही रेडीमेड PDF तुम्हाला हॅरिसन्स अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती ही रेडीमेड तुम्हाला मिळून जाईल. ओके, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.